आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झाले की साहेब 7 वर्ष. 7 वर्ष आणि स्वतःचा काही वैयक्तिक खर्च वगैरे? हो साहेब, आपल्याला जे पाहिजे ते समोरच्याकडून मागून मिळाल्यावर खर्च असा काही नाहीच आहे मला. गुड. सो ॲज पर माय कॅल्क्युलेशन तुझ्याकडे आतापर्यंत 12 लाख रुपये जमा झाले असते. हो साहेब, तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की हेच पैसे जर तू योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवले असते तर आतापर्यंत सहज 15 लाखाच्या वर अमाऊंट गेली असते. 15 लाखच्या वर? कसं काय साहेब? सांगतो. पण त्याआधी माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन आहे. पण मला सांग, हा सगळा जमा झालेला तुझ्याकडचा पैसा आहे कुठे? साहेब, खरं सांगू का खोटं? तुमचा वकील, डॉक्टर आणि तुमचा सीए यांच्याशी नेहमी खरंच बोलाव. अहो साहेब, मी पैसे अशा ठिकाणी ठेवले ना, मी मेलो तरी कुणाच्या बापाला सापडणार नाही. मग मरायच्या आधी कोणाला तरी सांग आठवणीने, नाहीतर तू गेल्यावर ते पैसे वाया जातील. अहो ते मरू दे, तो पैसे वाढवायचा प्लॅन सांगा की. त्याआधी अजून एक महत्वाची गोष्ट. हा, पुन्हा कोणीतरी म्हटलेलंच आहे, पैसा हा खतासारखा, झाकून ठेवला ना तर कुसतो, पण बाहेर काढला तर वाढतो. पण कसं वाढणार? तू मायक्रो फायनान्सर झाल्यावर तुझ्या ओळखीतल्या ह्या फेरीवाल्यांना रोज धंद्यासाठी माल आणावा लागतो, त्यासाठी पैसा लागतो. तू तो पैसा पुरवायचा. संध्याकाळी धंदा बंद झाल्यावर ते तुझा पैसा तुला व्याजासहित परत आणून देते आणि दुसऱ्या दिवशी तुझ्याच पैशांनी स्वतःचा धंदा पुन्हा सुरू करते. आता धंद्यासाठी स्वतःचा पैसा लागणार नसल्यामुळे ते खुश आणि रोजच्या रोज व्याज मिळत असल्यामुळे तू खुश. साहेब, काय सॉलिड आयडिया हो तुमची. पण मी काय म्हणतो, एक प्रश्न आहे. मी असा भिकारी, माझ्याकडून ते पैसे घेतील का? तुम्ही फक्त पैसे द्यायला तयार आहात की नाही ते सांगा. मी स्वतः पैसे घेईन तुमच्याकडून, आणि तेही कायदेशीर पद्धतीने. ते कसं काय? सांगतो. आधी मला 1 महिन्यासाठी 5,000 रुपये दे. 5,000? 5च. तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागत नाहीये, तुझ्या नवीन बिझनेसची बोनी करतोय असं समज. दे 5,000. हे काय? या महिन्याचा व्याज. 1 मिनिट साहेब, ह्याच्यात. आणि आजकाल मोबाईल नंबरला तुमची आयडेंटिटी जोडलेली आहे. माझा मोबाईल नंबर घ्या. हा हा हा, सांग. साहेब, तुम्ही बोलण्यावरून तो जंटलमॅन वाटता. सध्या नोकरी कुठे करता? प्रोफेशनली मी गणित शिकवतो. आता इंटरव्ह्यू साठीच निघालो होतो. नोकरी मिळेल, पहिल्या महिन्याचा पगार होईल आणि मग मी तुझे पैसे परत करेन. आपला व्यवहार झालेला आहे. पुन्हा लवकरच भेटू. ऑल द बेस्ट. तुला शोधतच जणू काही तो तिथे आला. आदिती,
किशोर, रूपा, मंदा कुठे मेले सगळे? काय झालं साहेब? आदिती कुठे आहे? अजून का सापडत नाहीये? साहेब मला वाटतं की तुला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. आदिती महत्वाची आहे, तिला शोधा आधी. आता तुम्हाला शोधायला तुमच्या घरचे इकडे येतील. अगं अशी काय बघतेस? तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल बोलते. तुला पहिली भेट तरी आठवते का? नाही आठवत ना? हरकत नाही, मी सांगते. तुझ्या ऑफिस मध्येच तर आला होता ना राजकुमार. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू सुरू नाही झालाय का अजून? मॅडम आले नाहीत. वेळ तर हीच दिली होती, पण मागे पुढे होतं कधी? मॅडम आहेत त्या. नाही, वेळ स्वतःची वेळ कधीच बदलत नसते. तुम्ही उशीर केलात तर तुमचा काळ आणि वेळ बदलतो. हॅलो, काय काय बघताय काय? ॲज पर माय कॅल्क्युलेशन खूप कमी वेळात स्वतःची वेळ अशी समोरून चालत येते. तिलाच बघता. मॅम, नेक्स्ट कॅन्डिडेट अशोक खेडेकर. हॅलो मॅडम. तुमच्याबद्दल सांगा. मी अशोक खेडेकर, नाव मी काफी आहे. शिक्षकाच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू आहे, सिनेमाचं ऑडिशन नाहीये. हेच तर माझं स्लोगन आहे. हो, तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करत नाही वाटतं. काय ना, मी ऑनलाईन प्रायव्हेट ट्युशन घेतो, तिकडे माझे बरेचसे फॉलोअर्स. मी तुम्हाला आहे ना माझी लिंक फॉरवर्ड करतो, तिकडे मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. नंबर प्लीज. एक्सक्यूज मी, तुमच्या वागण्या बोलण्यातून कसलंच गांभीर्य जाणवत नाहीये मला. तुम्हाला खरंच नोकरीची गरज आहे ना? सॉरी टू से मॅडम, पण मला ना तुम्ही जुनाट विचारांचं वाटतं. मी आहे ना, मी ते नोकरी मागायला नाही आलो, तर द्यायला आलो. ते डील करायला आलोय. डील? हो. काय ना मॅडम, आजकाल जो दिखता है वही बिकता है. ही आपली एज्युकेशन फील्ड आहे ना, ती पण अपवाद नाहीये. मला सांगतो, पालकांना फक्त आहे ना आपण मोठमोठी स्वप्न दाखवायची. त्यांना म्हणायचं की तुमची मुलं तुमची ऍसिड आहे, असं सारखं सांगायचं. मग बघा, पालकात ना त्यांच्या पाल्यासाठी हवा तेवढा पैसा उतायला तयार असतात. अहो, तुम्हाला सांगतो ना, मी आहे ना माझ्या या प्रायव्हेट ट्युशन मध्ये ना अशीच माणसं शोधून काढतो. आणि मग हे तुमच्यासारखे ट्रस्टी लोक असतात ना, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करतो. आणि हो, याची संधी, याचा चान्स मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या संस्थेला मुलं मिळणार, म्हणजे तुमचा फायदा. आणि आपली कमर्शियल डील होणार, म्हणजे माझा फायदा. मग बोला पुढे. आउट. अहो मॅडम, पण माझा प्लॅन तर ऐकून घ्या. ज्या लोकांना शिक्षण हा त्यांचा बिझनेसचा भाग वाटतो, त्या लोकांना मी माझ्या नजरेसमोरही धरत नाही. आय सेड आउट. ओके. काय चाललंय? आज तरी आपल्याला हवा तसा कॅन्डिडेट मिळणार आहे की नाही? मॅम, अजून बरेच कॅन्डिडेट बाहेर आले आहेत. नेक्स्ट कोण आहे? यशवर्धन निखारगे. यशवर्धन निखारगे. येस मॅम. प्लीज बसा.
मला कळेल का तुम्ही का हसताय? मॅम, मी वास्तवात जगणारा माणूस, त्यामुळे काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि तुमच्या केबिनमध्ये नेमका काळ आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेम. म्हणजे मला नाही कळलं. हे तुमचं कॅलेंडर अपडेटेड नाहीये. 2 महिन्यापूर्वीच्याच तारखा वार दाखवत आहे. आणि अजून काय? हे तुमचं घड्याळ 5 मिनिटं मागे. इट्स ओके. 5 मिनिटाने काय फरक पडतोय? खूप फरक पडतो मॅम. आता एखादं रॉकेट 5 मिनिटात 5000 किलोमीटर ट्रॅव्हल करू शकतं, एवढी त्या 5 मिनिटाची ताकद. तुम्ही कुठेतरी खूप महत्वाच्या प्रवासासाठी निघाला असाल आणि जर 5 मिनिटांनी तुमची ट्रेन किंवा फ्लाईट हुकली तर प्रवासच कॅन्सल करायला लागू शकतो. सपोज एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला आणि त्याला वाचवण्यासाठी शेवटची जी 5 मिनिटं असतात ती किती क्रुशल असतात हे तुम्ही एखाद्या डॉक्टरला विचारा. 5 वर्ष खूप मेहनत करून एखाद्या ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या धावपटूचाही प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण 0.01 सेकंदांनी सुद्धा त्याला दुसरा कोणीतरी हरवून जाऊ शकतो. अजून बरीच आय एम सॉरी मॅम, तुम्ही म्हणाल हा इथे इंटरव्ह्यूसाठी आलाय का आम्हाला शिकवायला आलाय? तुम्ही शिकवायलाच आलेला आहात. फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचंय. मला सांगा, शिक्षणाबद्दल तुमचं काय मत? एक चांगला समाज घडवण्यासाठी एक चांगला माणूस बनवण्याचा मार्ग. म्हणजे शिक्षणाने समाज बदलू शकतं असं म्हणायचंय तुम्हाला? तशी माझी श्रद्धा आहे मॅम. तरीही असं वाटतं मला, तुम्हालाच आम्ही ही नोकरी का द्यावी? कारण मॅम, जशी मला नोकरीची गरज आहे तशीच तुम्हाला एका चांगल्या शिक्षकाची गरज आहे. जर आम्ही तुम्हाला ही नोकरी दिली तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहताय? कुठेच नाही. का? मॅम, मी तुम्हाला सांगितलं ना, मी फक्त वास्तवात जगणारा माणूस. माझ्यासाठी वर्तमान काळ खूप महत्वाचा. त्यामुळे मी आत्ता ही नोकरीची गरज असल्यामुळे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण द्यायचा प्रयत्न करणार. पुढे त्या प्रयत्नांना यश येतंय की नाही हे काळ आणि वेळ ठरवणार. त्याबद्दल मी आत्ताच बोलून आत्ताचाही आपला वेळ का वाया घालू? मिस्टर यशवर्धन निखरगे, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला तुमचा हा प्रामाणिकपणा खूप आवडला. यू आर अपॉइंटेड. मी तुम्हाला आता एक ऍड्रेस देते, तुम्हाला तिथे जाऊन तुमचं अपॉइंटमेंट लेटर घ्यायचं. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. ओम आदिशक्ती नमः. थँक्यू सो मच मिस्टर देसाई, इतकी आनंदाची बातमी सांगितल्याबद्दल. सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन. म्हणजे तुम्ही ही केस प्रॉपर हाताळलीत आणि व्यवस्थित लक्ष दिलं म्हणूनच हे सगळं घडू शकलं. हां, तुमच्या टीमला पण माझ्याकडनं स्पेशली थँक्यू म्हणून सांगा बरं का. हो, आपण उद्या ऑफिसमध्ये भेटू. ओके, थँक्यू देसाई. काय झालं सर? अजून एक साखर कारखाना मिळाला. अरे वा, कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन वगैरे ठीक आहे, पण आपली जबाबदारी वाढली आहे. त्या फॅक्टरी रिलेटेड जी काही लोक आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे आता आपल्याला जोमाने काम करावं लागेल. सर, आज या फाईलचे सबमिशन आहे. तुमची साईन हवी होती. May I come in, sir? Sir, may I come in? सर, हॅलो सर, ती आत येण्याची परवानगी मागते. हो, या ना प्लीज, या. बसा ना. हाय सर. हाय. तुम्ही साडीत
खूप सुंदर दिसता. थँक्यू सर. काही काम होतं का? हो सर, माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे, तर मला सुट्टी हवी होती. ते तुम्ही मला सांगितलं असतं तर मी सुद्धा देऊ शकलो असतो ना. इट्स ओके शिवकुमार, म्हणजे शेवटी सँक्शन तर तुलाच करायचं आहे. करशील ना? काय सर, तुम्ही असं बोलल्यावर मी नाही म्हणू शकणार आहे का? थँक्यू सर. तुमच्या फ्रेंडच्या बर्थडे बद्दल कळलं, पण तुमची बर्थडेट नाही कळली. माझी बर्थडे 14 नोव्हेंबर. अच्छा, बालदिन. सर, तुम्ही दोघं बोलत बसा, मी एक महत्वाचा कॉल करून येतो. अरे पण या फाईलवरती सह्या पाहिजे होतात ना तुला. नाही, त्या फाईलमध्ये थोडे करेक्शन्स आहेत. मी ते करेक्शन करतो आणि येतो परत. बोला मी श्रुतिका. काय बोलू सर? तुमची बर्थडेट कळली पण बर्थ इयर नाही कळलं. आय मीन आय एम सॉरी, मुलींना असं विचारू नये असं म्हणतात, बट नो सर, इट्स ओके. माझी पूर्ण बर्थडेट आहे 14 नोव्हेंबर. क्वीन तर मिळवली, पण आता कव्हरचं काय कराल? कोणताही डाव खेळताना मैत्री जेव्हा शक्यतेचा विचार करते तेव्हा तिच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. व्हॉट अ गेम! तुम्हाला कसं काय जमतंय सगळं? क्लिअर विजन आणि खूप इच्छाशक्ती, सगळं काही जमतं. हाय मनू, तुलाच फोन करणार होतो, तेवढ्यात तुझा फोन आला बघ. ह्यालाच म्हणतात टेलिपॅथी. तू आजच्या इंटरव्ह्यू संदर्भात सांगायला फोन केलायस. करेक्ट, आणि ह्यालाच दोन्ही बाजूने टेलिपॅथी कनेक्शन म्हणतात. मग सेकंड राऊंड कधी सुरू करतेस? का? तू ह्या आधी पहिल्या राऊंड मध्ये कुठलाही कॅन्डिडेट सिलेक्ट केलायस का, जे ह्या वेळेस होईल? दादा, ह्या आधीचं मला माहित नाही, पण ह्या वेळेला पहिल्याच राऊंड मध्ये सिलेक्शन झालेलं आणि कदाचित आतापर्यंतचा तो असा एकमेव कॅन्डिडेट असेल. दॅट्स अ सरप्राईज. कोण आहे, कोण हा कॅन्डिडेट? यशवर्धन निखारगे. अपॉइंटमेंट लेटर घ्यायला ते आता तुझ्याकडे येतच असतील, त्यामुळे मी तुझा फार वेळ घेत नाही. बाय. ओके, बाय म्हणू. काय झालं सर? याला सरप्राईज म्हणावं, भानामती का भुताटकी तेच कळत नाही. एनिवे, तू यशवर्धन निखारगे नावाने अपॉइंटमेंट लेटर तयार करायला घे. तू कुठलाही क्षणी येईल. ओके सर. कम इन. हॅलो सर, मी यशवर्धन निखारगे. हॅलो. मी नाही सर, प्लीज, तुमची ओळख करून द्यायची काही गरज नाही. मी ओळखतो तुम्हाला. आत्ताच मैत्रीचा फोन आला होता, सांगत होती इंटरव्ह्यू बद्दल. खरं तर तुमचा इंटरव्ह्यू झाल्यावरती तिथेच तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळायला पाहिजे होतं, पण तुमच्या बहिणीचं तुमच्यावर खूप प्रेम असल्यामुळे मला हे अपॉइंटमेंट लेटर तुमच्या हस्ते कलेक्ट करायला इकडे यावं लागलं. बरोबर ना? पण हे तुम्हाला कसं कळलं? तुमच्या बहिणीमुळे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना इतक्या वेळा तुमचा उल्लेख होता, दादाला काय वाटेल, दादा काय विचार करेल, दादा ह्यावर कसा रिॲक्ट करेल, आणि हे सगळं इतक्या वेळा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांच्या दादांशिवाय, म्हणजे तुमच्याशिवाय त्यांचं अस्तित्वच अपूर्ण आहे. पहिल्याच दिवशी ही गोष्ट ओळखणारे तुम्ही पहिलेच एम्प्लॉई आहात.
गुड ऑब्झर्वेशन. थँक्यू सर. तर ॲक्च्युली आज एक एम्प्लॉई म्हणून आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मी एक भाग होऊ शकतोय, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी सुद्धा माझी मैत्री मोठी झाली असं समजतोय, कारण पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये तिने करेक्ट पर्सन सिलेक्ट केलाय. वेलकम वेलकम टू आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांना भाग्यवान समजत होते, पण काय एक नवीन दिवस उगवला आणि मामाच्या राजकुमारीच्या भावाच्या आयुष्यात वादळ घेऊन आला. वादळ? आधी चाहूल लागली आणि मग संकेतही मिळू लागले. कसली चाहूल? कसले संकेत? लग्नात विघ्न. आदिती इथे असेल का?